पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात आता आणखी एकाला अटक करण्यात आली आहे। अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना गुन्हे शाखेनं अटक केली आहे। गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल यांची एक दिवस चौकशी केली होती आणि त्यानंतर त्यांना अटक देखील करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे। तर सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना का अटक करण्यात आली आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। तर शनिवारी मध्यरात्री अल्पवयीन कार चालकानं दारूच्या नशेत पोर्शे कार चालवून दोघांचा जीव घेतला होता। यावेळी कारमध्ये चालकासह 4 जण होते। मात्र अल्पवयीन मुलानं कार चालकाला बाजूला बसवून स्वतः गाडी चालवली होती। दरम्यान अपघातानंतर ड्रायव्हरनं अपघाताची जबाबदारी स्वीकारावी यासाठी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी ड्रायव्हरला त्यांच्या राहत्या घरात डांबून ठेवलं होतं। अपघाताची जबाबदारी स्वीकारल्यास बंगला देण्याची ऑफरही दिली होती। मात्र ड्रायव्हरनं अग्रवाल बापलेकाचा हा प्रस्ताव धुडकावला होता। त्यामुळे 2 दिवस त्याला बंगल्यातच डांबून ठेवण्यात आलं। त्याचा मोबाईलही काढून घेण्यात आला होता। 2 दिवसानंतर ड्रायव्हरनं दुसऱ्याच्या मोबाईलवरून पत्नीला फोन करून झालेल्या या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला। गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ड्रायव्हरची सुटका केली आहे आणि त्यानंतर अग्रवाल बापलेकाच्या विरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल करत सुरेंद्र अग्रवालला अटक केली आहे। दरम्यान अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल हे सुरुवातीपासूनच वादात आहेत। घटनेच्या दिवसापासून त्यांनी ड्रायव्हरचं अपहरण करून त्याला डांबून ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। याशिवाय सुरेंद्र अग्रवाल यांचे अंडरवर्ल्डशीही संबंध असल्याचं समोर आलं होतं। तर त्यांनी धमकावल्याचा, गोव्यातनं अपहरण करून एकाचा खून केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। दरम्यान अपघात प्रकरणात त्यांचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर आता पोलिसांनी त्यांना देखील अटक केली आहे। दरम्यान कल्याणीनगर इथे झालेल्या अपघाताचा तपास स्थानिक पोलिसांमार्फत सुरू होता। मात्र स्थानिक पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय निर्माण झाल्यानं या संपूर्ण प्रकाराचा तपास आता गुन्हे शाखेकडनं केला जाणार आहे। येरवडा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडनं हा तपास काढून घेण्यात आलाय। गुन्ह्याची व्याप्ती वाढल्यानं तसंच येरवडा पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा निर्णय घेतलाय। गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे येरवडा अपघाताचा तपास करणार आहेत। पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट, लोकमत.com।